खरं म्हणजे सत्कार समारंभाच्या निमित्तानं महिला दिनाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम घेतला होता। सगळ्या माझ्या भगिनींसाठी थोडा आम्ही एक आठवण राहावी या कार्यक्रमाची, कावडीतला हा कार्यक्रम लक्षात राहावा म्हणून एक गिफ्ट पण आम्ही तयार केलं होतं। पण दुर्दैवानं त्याचं जे काही छपाई वगैरे सगळं जे आहे ती वेळेत झाली नाही, तेव्हा आम्हाला ते आज इथं देता आलं नाही। पण लवकरच आम्ही ते भाऊंच्या माध्यमातून सगळ्या भगिनींकडे पोच करू हे या निमित्तानं आपल्याला सांगतो। पण आज इथं आपण सगळेजण जमलोय ते कावडी गावाचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेमध्ये आपल्याला राज्यात 1 नंबरला यायचंय आणि भाऊंनी चंग मानलाय की कावडी 5 कोटीचं बक्षीस घेणार म्हणजे घेणार। आणि मला खात्री आहे की भाऊंनी एकदा ठरवलं की भाऊ काय करतील आणि काय नाही करतील हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे। एकदा भाऊंनी प्लॅनिंग केलं आणि एकदा ठरलं की आता हे करायचंय म्हणजे उद्या भाऊ मुख्यमंत्र्यांना सुद्धा कावडीला घेऊन येऊ शकतील एवढं भाऊंचं नक्कीच वरपर्यंत पोच आहे किंवा प्लॅनिंग असते। तुम्हाला आपण सगळ्यांनी अनुभव घेतलाय आणि नक्कीच आज जे काम कावडीमध्ये झाले याच्यामुळं परवा आम्ही सीओ मॅडमना जिल्हा परिषदमध्ये सांगत होतो की कार्यक्रम आहे तुम्ही या, तर अगदी त्यांनी स्वतः सांगितलं की राज्यामध्ये जर नंबर कोणाचा निघू शकेल तर कावडीचाच निघू शकेल असं आपल्या जिल्हा परिषदच्या सीओ मॅडमनी सुद्धा बोलून दाखवलं। ही वस्तुस्थिती आहे। आज त्या मुंबईला असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत, कारण काल मला वाटतं ताई त्यांचा सत्कार आपल्या जिल्हा परिषदचा गतिमान काय ते 150 दिवसाच्या याच्यामध्ये जिल्हा परिषदचा सत्कार झाला, सीओ मॅडमचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत झाला, त्यामुळे ते येऊ शकल्या नाहीत। पण नक्कीच कावडीचे प्रयत्न, कावडी ग्रामस्थांचं सगळ्यांनी दिलेला वेळ, घेतलेले कष्ट, केलेला खर्च या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि केलेलं नियोजन म्हणजे नुसतंच काहीतरी करायचं म्हणून गाव नुसतंच रंगवलंय बाकी तिकडे लक्ष नाही वगैरे असं काही नाही। सर्व जे या अभियानातले निकष आहेत त्या सर्व निकषांना पूर्तता करण्याचे काम हे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत झाले ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून नक्की आपल्या गावाचा नंबर लागेल याची आम्हाला खात्री आहे। त्याचबरोबर ताई आणि सगळ्यांनाच मी सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यात कावडी आणि पवार साहेबांचा, अजितदादांचा बारामती त्यात फार साम्य आहे। आता तुम्ही म्हणाल कसं साम्य आहे, तर बारामतीमध्ये राज्यातल्या सगळ्या योजना राबवल्या जातात, तसंच कावडीमध्ये सुद्धा ज्या ज्या योजना जिल्ह्यात येतात सगळ्या योजना कावडीमध्ये राबवल्या जातात। कशा राबवल्या जातात, कशा येतात, काय येतात हे विचारू नका, पण येतात हे महत्वाचं आहे। आज इथं जिम आली, आता इथं क्रीडा संकुल उभा केलंय भाऊंनी। आता ही क्रीडा त्यांनी आता मगाही सांगितलं की यांनी एवढे दिले, त्यांनी तेवढे दिले, एवढा सगळ्यांनी केलं, पण दिले म्हणजे विषय संपलेला नाही हे लक्षात घ्या। दिले म्हणजे अजून आम्हाला लागणार आहेत, तेव्हा तुमचा आम्ही उल्लेख केलाय किंवा तुम्ही दिलेले आहे। त्यामुळं भाऊ काय आता आलाय, आता प्रियाताई आपल्याला काय अध्यक्ष म्हणून सुट्टी नाही एवढं लक्षात ठेवा। तुमचा कोरेगावचा पण पैसा इकडं आणण्याचा प्रयत्न भाऊ करतील, तुमच्या मागं लागून। आता ते तुम्ही आता अध्यक्ष आहे, तुम्ही आता जिल्हा परिषदचे सदस्य सांभाळायचे, तेव्हा आता ती जबाबदारी तुमच्यावर आहे, आमच्यावर नाही। आणि नक्कीच या गावामध्ये आज वेगवेगळ्या ज्या योजना आज इथं भाऊंनी वेगवेगळे संकल्पना ज्या राबवल्यात याला अजून आपण राज्य सरकारकडनं पण निधी चांगल्या पद्धतीनं आणू। आज गोरे साहेब येणार होते पण काही दुसऱ्या याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण पुढच्या काळामध्ये 25-15 असेल ग्रामविकास विभागाच्या वेगळ्या वेगळ्या योजना असतील ह्याच्यातनं पण आपण नक्की निधी आणू। भाऊ या क्रीडा संकुलाला सुद्धा मी नुसतं तुम्ही माझं नाव दिले म्हणून नाही, पण स्वतः मला खेळाची व्यायामाची आवड आहे, त्यामुळे 100% या क्रीडा संकुलाचं परिपूर्ती होण्यासाठी आणि स्वयंपूर्ण हे क्रीडा संकुल होण्यासाठी जे काही आर्थिक सहकार्य लागेल ते शासनाच्या वतीनं, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही सर्वजण आपल्याला या क्रीडा संकुलासाठी देऊ। मग तालमीचा असू दे,
आपल्या इथं आता बॅडमिंटन केलंय, आपलं व्हॉलीबॉल केलंय. आणि माझं तर भाऊ पुढे जाऊन आहे की नुसतं मुलांचा विचार करू नका, मुलींच्या पण व्यायामाचा विचार करा. कारण मुली असू देत, स्त्रिया असू देत, यांना पण व्यायाम पाहिजे. आपण आज शहरामध्ये तुम्ही येऊन बघा, म्हणजे शहरात आपण आता बरीचशी लोक आपण शहरात पण राहतो, गावाकडचे जरी असलो, तुम्ही जर शहरात बघितलं तर सगळ्यात जास्त सकाळी जर चालायला कोण असलं तर स्त्रिया असतात. तुम्ही रोडवर बघा, हे सगळ्यात जास्त शहरामध्ये स्त्रियांमध्ये व्यायामाची किंवा जागरूकता ही जास्त आहे. पण ते ग्रामीण भागामध्ये दिसत नाही, कारण आपल्याला जे पर्याय गरजेचे आहेत ते आपल्याला गावाकडे मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं क्रीडा संकुलाच्या माध्यमातून हे पर्याय मुलींसाठी, महिलांसाठी पण खुले झाले पाहिजेत. आज एक काळ असा होता की महिला क्रिकेट, विमेन्स क्रिकेटकडे कोणच बघत नव्हतं. आज पुरुषांच्या क्रिकेट एवढं विमेन्स क्रिकेटला महत्व, आणि आता स्पॉन्सरशिप आणि जो काही क्रिकेटमध्ये पैसा म्हणतो आपण, तो आता तिथं खेळणाऱ्या मुलींना पण मिळायला लागलाय. त्यांचं पण करिअर हे जसं विराट कोहली असेल, तेंडुलकर असेल किंवा आता रोहित शर्मा असेल, जे कोणी असेल, तसं आता मुलींचं पण करिअर क्रिकेटमध्ये व्हायला लागलंय, झालेलं ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्या मुली कुठेही मागं राहून चालणार नाहीत. त्यांना पण खेळ, व्यायाम या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. त्याच्यातनं पण त्यांनी त्यांचं करिअर केलं पाहिजे. उद्या समजा या उच्च ह्याच्यावर गेल्या तर सरकारी नोकरी पण आता सरकारच्या माध्यमातून लगेच क्रीडा याच्यामध्ये नावलौकिक कमवणाऱ्यांना मिळते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं मुलींनी पण ह्याचा विचार करावा की खेळाच्या माध्यमातून माझं करिअर पुढं कसं करायचंय, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. बाकी भाऊंच्या बाबतीत आता मी काय जास्त सांगणार नाही, कारण मी मगाशी म्हटलं की आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. भाऊंना आता आपण जिल्हा परिषदच्या इलेक्शन झाले, भाऊ चांगल्या मताने निवडून आले. ठीक आहे, जावळीमध्ये थोडं आपल्याला अनपेक्षित काही ठिकाणी निकाल झाले, पण हे निकाल जरी झाले असले तरी आपण काम करायचं थांबलेलं नाही. लोकांमध्ये काही गैरसमज पसरवले गेले, ज्याला आता सध्या राजकारणात नवीन शब्द आलाय तो म्हणजे फेक नरेटिव्ह. म्हणजे काही गोष्टींबद्दल चुकीचं लोकांचे कान भरण्याचं, मतदारांचे कान भरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातून काही ठिकाणी अगदी निसटता पराभव भारतीय जनता पार्टीला आपल्या इथं आपला झाला, ही वस्तुस्थिती आहे. पण याच्यातनं पण शिकून पुढे आपल्याला जायला लागणार आहे. आपल्या तालुक्याचा विकास, या तालुक्याची प्रगती आपल्याला करायची आहे. आज बऱ्याचशा योजना भाऊंनी सांगितल्या, त्या आपण आता ती कामं तर सुरू करतोय. या ठिकाणी हातगेगरची भाऊ पाणी पुरवठा योजना, लिफ्ट इरिगेशनला आपण आता सुरुवात केलेली आहे. त्याची लवकरच मान्यता होऊन ते काम आता हातगेगरचं एक मोठं मार्गी लागल. या धरणाला येणारे रस्ते जे आहेत, सायगर वगैरे इकडून इथं पर्यटक यावेत, पर्यटन वाढावं, बोटिंग व्हावं, या सगळ्या गोष्टी आता भाऊंनी एवढी सुंदर वरती तर हवेशीर चौपाटी केली. त्यामुळं आता परत भाऊ चौपाटीवर आम्हाला एकदा आणून थोडं निवांत बसवा एकदा. ते सरकारी साहेब तुमचे आवडते पाहिजे, त्याशिवाय तुमची चौपाटी अशी भरल्यासारखी वाटणार नाही. कारण तुमचे आवडीचे लोक आल्याशिवाय तुम्हाला पण नाही. आणि साहेब हे संदीपजी, आपण तुम्ही कलाकार आहात, तुम्ही मोठे आहातच दोघं. आमचे भाऊ पण कलाकार काही कमी नाहीये. त्यांचा एक डान्स आपल्या यांच्या बरोबरचा अजून पण गाजतो, प्रियांका शेट्टी बरोबरचा. हे दादा, आता दुर्दैवाने दादा नाहीत आपल्यात, अजित दादा. पण अजित दादा भाऊंना भेटले, कुठेही भेटले, त्या म्हणजे अरे वसंतराव, त्या डान्सचं आपल्या काय झालं. असं काही म्हणजे खरात बिरात सारखा विषय नव्हता आमचा चांगल्या कार्यक्रमातला डान्स होता. तेव्हा आमच्या भाऊचं असं काय, नाहीतर ती पाहुणे म्हणायचे यांचं काय राजकारणी लोकांच्या काय भानगडी वेगळ्या असतात, तसं आमचा चांगला दिवसा ढवळ्या मी निवडून आलो म्हणून भाऊंनी केलेला डान्स होता. पण तो एवढा गाजला, एवढे त्याचे व्हिडिओ. अजितदादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, अजितदादांचा भाऊंना फोन आला, अरे काय झालंय तुझं. एवढं दादा दरवेळेला भाऊंना भेटले की दादा तेवढंच म्हणायचे की दादा म्हणजे भाऊ डान्सचं काय झालं. व भाऊ आमचे
तसे कलाकार पण आहेत. आणि मला वाटतं भाऊ गावाच्या नाटक हो नाटक वगैरे लिहायचे. कुठलं अन्यायाशी झुंज वगैरे, त्यामुळे भाऊ तसे गावाचं नाटक बिटक जोरात भाऊच आहे. त्यामुळं तसं भाऊंचं एक म्हणजे भाऊंचे काय म्हणायचं बहुआयामी भाऊंचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं कधी डाव कुठला टाकतील कोणावर ते डाव टाकून झाल्यानंतर त्याला नंतरच कळतं की आपण भाऊंच्या डावामध्ये अडकलोय आता, असं आमचं भाऊंचं आहे. आणि हे सगळं पत्रकार बंधू हे सगळं प्रशंसा म्हणून करतोय. उद्या काहीतरी वेगळी बातमी कराल आणि उगाच आमच्यात काय म्हणजे चांगलं चाललंय आमचं, तेव्हा आमच्यात काय नको. तर एकच सांगतो, आता जिल्हा परिषदच्या निवडी झाल्या, त्याच्यात प्रियाताई असेल, राजूभाई असतील, हे पदाधिकारी म्हणून निवडून आले अध्यक्षपदावर. पण अटीतटीचे विषय होते, अगदी काठावरचा विषय होता. 28 जागा आपल्याकडे होत्या आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होईल न होईल, उपाध्यक्ष होईल न होईल, सत्ता येईल न येईल, सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच म्हणजे एक आदांतरी होत्या. पण शेवटी भाजपनं जे शक्य नव्हतं ते करून दाखवलं. आता कोण काय बोलतोय, कोण काय टीका करतोय हा विषय वेगळा आहे, संशोधनाचा आहे. त्याच्यावर ज्यांना त्याची माहिती घ्यायची ते घेऊ शकतात. पण शेवटी जो पक्ष जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आला त्या पक्षाला अध्यक्षपद त्या पक्षाकडे मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका होती. आणि ती भूमिका बजावत असताना आम्हाला आमच्या बाकी सहकाऱ्यांनी मदत केली आणि 28 वरून आम्ही प्रियाताईंच्या याच्यामध्ये 33ला गेलो आणि आम्ही विजयी झालो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विरोधक टीका टिप्पणी वगैरे करत राहणार. शेवटी म्हणजे त्यांच्या समोर असणारा जो काही सत्तेचं हे होतं ते भारतीय जनता पार्टीनं नक्कीच आपल्याकडे खेचून आणलं आणि पुढे सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं ताईंच्या नेतृत्वाखाली काम करू. ताई असतील, मी आहे, गोरेसाहेब आहेत, महेश दादा आहेत, अतुल बाबा आहेत, मनोज दादा आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये आता भाऊंसारखे वगैरे अनुभवी नेते मंडळी आहेत. त्यामुळे नक्कीच जिल्ह्याचा कारभार या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून चांगला चालल. पण एकच सांगतो की भाऊंना नक्कीच जिल्हा परिषदमध्ये आता सर्व पदं जी होती ती भाऊंनी आधी शिक्षण सभापती झाले, उपाध्यक्ष झाले, या सगळ्या पदांपर्यंत भाऊ पोहोचले होते. पण आता भाऊंना आम्हाला अजून मोठ्या पदावर न्यायचं हे लक्षात ठेवा. आणि हे आम्ही सर्वजण भाजपचे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून करून दाखवू, हे कावडीमध्ये या ठिकाणी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो. एवढं कावडी ग्रामस्थांनी आणि जावळीच्या जनतेनं लक्षात ठेवावं. आज भाऊंचं नेतृत्व जे आहे हे नक्कीच त्यांना साजल असं काम करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आली पाहिजे, जबाबदारी शासनानं दिली पाहिजे. हा प्रयत्न आमचा आहे आणि त्या प्रयत्नाला आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस 100% यशस्वी करतील याची खात्री मी आणि सगळेजण देतो. तसा आमचा प्रयत्न चालू आहे आणि चालू नक्की राहणार. आता पुढं सगळ्यांनी पुढं आता निवडणुका तर आता होऊन गेल्या सगळ्या, आता कुठल्या निवडणुका नाहीत. पण या तालुक्याच्या प्रगतीमध्ये सगळ्यांनी भाजप बरोबर राहावं. मी एवढंच सांगतो, काही लोकांना असं वाटतंय पुनर्रचना होणार, बाबा जावळीतनं बाहेर जाणार आहेत, त्यामुळे काही लोक जोशी साहेब इकडे तिकडे जरा आता फिरायला लागलीत. आमचं काही म्हणणं नाही फिरण्याबद्दल. रस्ते आम्हीच केलेले आहेत, आम्हीच बनवलेल्या गुळगुळीत रस्त्यावरनं आम्ही आमची मापं काढत फिरतात, फिरू दे, हरकत नाही. पण त्यांना मला तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या सांगायचे की मी काय जावळीतनं जात नसतो आणि नवीन मतदारसंघ पुनर्रचना कशी जरी झाली तरी मी मागं पण सांगितलं की आमचा नेता मुंबईमधला एवढा खंबीर आहे की जावळी मतदारसंघ कसा टाकायचा याची ताकद आमच्या नेत्यामध्ये आहे. त्यामुळे आमच्या नादाला कुणीही लागू नये. आम्ही इथंच आहे, इथंच राहणार आहे आणि या जावळीमध्येच असणार आहे. आज तर मला वाटते सकाळ का पुण्यनगरीतच मोठा लेख आलाय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मला वाटते पुण्यनगरीत आहे ना, पुण्यनगरीत इतिहासातलं आहे
की जावळी विना राज्य करता येत नव्हतं, असं छत्रपती शिवाजी महाराज. जावळी का पाहिजे, हे स्वराज्यामध्ये जावळी का पाहिजे, तर जावळी विना राज्य करता येणं शक्य नव्हतं. असा पूर्ण एक अख्ख्या पानाचा लेख आहे, आपण वाचा. म्हणजे मी सकाळी एवढं जावळीचं इतिहासातलं महत्व आहे. आणि त्यामुळं असे काही आता पूर्वी चंद्रराव मोरे होते तसे काही फिरतात इकडं तिकडं, असू दे. पण त्यांना कधी काय करायचं, कुठलं औषध लावायचं ते भाऊंकडं, सगळे औषधं भाऊंकडं तयार आहेत. आता सध्या काही गरज नाही औषधं लावायची, पण आम्ही लावू थोड्या दिवसांत त्यांना पण औषधं काय लावायची ती. त्यामुळे नक्कीच आपण आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करू, एवढंच सांगतो. सगळं आपण आला त्याबद्दल माझे थोडं लांबलेलं भाषण ऐकलं त्याबद्दल आभार मानतो. पण एवढंच आहे की शेवटी आज माझं नेतृत्व, मी नेहमी सांगतो की नेतृत्व माझं, आणि आज जे मला पद मिळालंय, मला जे मंत्रीपद मिळाले, ते सगळे जे आहे हे तुम्ही घडवले म्हणून मिळाले, हे लक्षात ठेवा. हे काही माझ्या एकट्यामुळं किंवा मी नुसता छत्रपतींच्या घरातला वारस आहे म्हणून मला मिळाले असं अजिबात नाही. म्हणजे घराणं तर आहे, या घराण्याचा आदर, निष्ठा, प्रेम महाराष्ट्रात आहेच आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण शेवटी जे पद मला मिळाले, जे मला महत्व किंवा जे राज्यात मला जे काही विचारलं जातं, ते तुम्ही सगळे माझ्या मागे होता आणि तुम्ही सगळ्यांनी मला ताकदीनं निवडून दिलं. महाराष्ट्रात 2 नंबरच्या मताधिक्यानं मला पाठवलं विधानसभेमध्ये, म्हणून आज हे सगळं पद आणि हे सगळं जे आहे हे मला भाजपनं दिलंय, हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे हे सगळं जे आहे हे तुमच्यामुळे आहे आणि तुमच्या बरोबरच मी कायम असणार, एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.